नमस्कार. लोकल 18 मध्ये मी नारायण काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच वातावरणाचा आढावा घेत असतो. मागील आठवडाभर राज्यामध्ये तीव्र ऊन पाहायला मिळालं. प्रत्येक शहरामध्ये तापमानाचा पारा हा 37 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान होता. मात्र पूर्व विदर्भामध्ये मागील काही दिवसांपासून गारपीट तसेच अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यातील तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी घट झाली आहे. मात्र आता 20 मार्चपासून वातावरण कोरडं होण्यास सुरुवात होत असून आकाश देखील निरभ्र होत आहे. यामुळे राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील तापमानामध्ये 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमानाची स्थिती काय राहील. मुंबईमधील तापमानामध्ये मागील काही दिवसांमध्ये घट झालेली पाहायला मिळाली. मात्र आता तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्यास सुरुवात होणार असून 20 मार्च रोजी तापमानामध्ये 2 अंशांनी वाढ होऊन कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. किमान तापमानामध्ये मात्र 1 अंशाने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून तापमान हे 36 अंश सेल्सिअसच्या आसपास राहत आहे. 20 मार्च रोजी देखील पुण्यामध्ये कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून किमान तापमान 1 अंशाने वाढून ते 17 अंश सेल्सिअस होण्याची शक्यता आहे. 17 मार्च पासून पूर्व विदर्भामध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट होत आहे. 19 मार्च रोजी देखील पूर्व विदर्भामध्ये गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच 20 मार्च रोजी देखील तुरळक ठिकाणी वादळी पाऊस तसेच गारपीट होऊ शकते. या वातावरणामुळे विदर्भामध्ये तापमानामध्ये घट झाली असून 20 मार्च रोजी केवळ 35 अंश सेल्सिअस तापमान नागपूरमध्ये राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील तापमान वाढण्यास सुरुवात झाली असून 19 मार्चच्या तुलनेत 2 अंशांनी तापमान वाढून ते 37 अंश सेल्सिअस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये पुढील काही दिवस तापमान हे तीव्रतेने वाढणार असून पारा 39 अंशांवर जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूरच्या तापमानाबाबत बोलायचं झालं तर कोल्हापूरमध्ये देखील मागील काही दिवसांपासून तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमध्ये 20 मार्च रोजी तब्बल 38 अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आता वळूयात नाशिककडे. नाशिकमध्ये देखील तापमान हे वाढण्यास सुरुवात झाली असून कमाल तापमान हे 35 अंश सेल्सिअस राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आता पाहूयात राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय आहे कृषी सल्ला. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने विशेष असा कृषी सल्ला दिला आहे. काढणीस आलेला गहू, हरभरा, भाजीपाला तसेच फळबागेतील पक्व फळांची काढणी करावी व काढणी केलेल्या शेत पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नवीन लागवड केलेल्या फळबागा व भाजीपाला पिकांना बांबू लावावेत. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची देखील काळजी घेणे गरजेचं असून या काळामध्ये आपल्या पशुधनाला सुरक्षित ठिकाणी नेऊन बांधावे असं आवाहन हवामान विभागाने केले आहे. असेच वेदर अपडेट दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.